आज आमचे योग चांगले म्हणून सांगा भाऊ, हे डॉगेज बैले बांधलेलं होतं नाही तर बस यानं आज आपला कार्यक्रमच फिट करून टाकला असता पुरा. तर तुम्ही पाहिलं होतं कालच्या ब्लॉग मध्ये की आम्ही काल निघालो होतो म्हैसावरून कट्यारले जायसाठी. तर आम्ही आज पोहोचलो कट्यारले पोहोचल्यावर आम्ही काय केलं, भाऊले बसवलं पहिले, मस्त केक गिक ठेवला पुढे. भाऊचा बर्थडेच होता, म्हटलं आता घरी बी बर्थडे करायला लागेल ना. मग मावशीनं भाऊले टिक्की इक्के लावले, गळ्याला येत जाय भाऊ झोप. त्याला म्हटलं बेबा झोप न जाय, पहिले केक कापून घे म्हटलं तेवढा. मग काय तर भाऊन कापला ना भाऊ केक कापला. मग जा खोयसला का नाही गळ्याले, अरे बापा डायरेक्ट डोळ्यातच केक, गडीमध्ये दिसूच नाही राहिला. त्याला म्हटलं जाऊ दे, सकाळचं म्हटलं दवाखान्यात नाही अकोल्याले. आता केक गिक कापला आणि टाइम पाला तर मिळाला का रे बा, दिवस निघाला का दुसरा 11:57 झाले. म्हटलं गली करते काही होत नाही. त्याला म्हटलं चला, म्हटलं आता जेवण खाऊन करून चांगलं टाईट झोपून रू म्हटलं, सोकून पू म्हटलं काय आता. मग काय आता बा केक गिक खाल्ला चांगला सण झोपून गेलो. सकाळी झोपेतून उठलो, काका चालले होते फाट्यावर. त्याने म्हटलं चला मी बी येतो फाट्यावरून चक्कर मारून म्हटलं दोघं जण. मग काय बा काकाला म्हटलं तुम्ही बसा म्हटलं मागं. मी चालवतो होतो काकाजवळ गाडी आहे भाऊ चार्जिंग वरची. गाडी अशी पळते रे उरे बुरीकोट सणा पिरी चिंग पळते रे गाडी. मग 350च्या स्पीडनं गेलो भाऊ गाडी घेऊन घरी दिली गाडी लावून. काकाला राम शाम केला. तिथून निघालो भाऊ आम्ही म्हैसांगले जायसाठी, कारण आपल्याला म्हैसांगले जाणार आहे भाऊ मामाच्या इथं चहा वगैरे घ्यायसाठी. म्हटलं मग चला निघालो भाऊ मग म्हैसांगले जायसाठी. म्हैसांगले आल्याबरोबर भाऊनं आमचं स्वागत केलं. त्याला म्हटलं जेंगे तो और दुबारा मिलेंगे. त्याची भेट घेतली, डायरेक्ट गेलो आम्ही घरातनी गेल्याबरोबर चहा घेतला. मग त्यानंतर पोहे घेतले खाल्ले, मग टाईट पैकी. तिथून निघालो गाडीवर बसून घरी जायसाठी. मग निघालणार भाऊ घर जायसाठी. रस्त्यात लागते वाकीहून गेलो डायरेक्ट बोरगावले हायवे क्रॉस केला. तर ती सिलेंडर साठी एवढी गर्दी होती की बस रे बस, मायल लेकरू भारी. मग तिथून निघालो आपण घर जायसाठी. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.